परिस्थिती निर्माण झाली की तुला गावरायचं सुकळवड संघात प्रवेश करावा असा वाटतो? की माझ्या संघाबद्दल सिच्युएशन निर्माण झाली. मी मालवण संघामध्ये खेळायला लागलो. नंबरची टुर्नामेंट होते, म्हणजे चांगली टुर्नामेंट होते. 30,000 प्लस म्हणजे 30,000 प्लस बक्षीस असते तिथलं. आणि तिथला जो क्राऊड पण म्हणा किंवा आमच्या समाजातले लोक तिथे जास्त आहेत बऱ्यापैकी, आणि तिथल्या लोकांना बऱ्यापैकी आवड सुद्धा आहे. आणि त्या टुर्नामेंटमध्ये मी माझा त्या परफॉर्मन्स तिथे चांगलाच होता. त्या टुर्नामेंटमध्ये या स्पर्धेदरम्यान तू वादाच्या भोवऱ्यात सापडलेला होता. तिथे पण एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी मॅच लागल्या आणि त्यामुळे मी अडचणी झालो तिथे भरपूर. पण माझा कर्णधार विक्रम त्याने मला सपोर्ट केला तेव्हा, की तू माझ्या गावाची, म्हणजे माझा गावरे गाव आहे त्या, आता म्हणजे बोलायचं नव्हतं मला, पण मी बोलतो की अजून पण मी गावरे गावातच राहतो, पण मला पूर्ण माझे जेवढे प्लेयर आहेत तेवढा सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि म्हणून मी आज सुपार संघातून खेळतोय चांगला. त्याने मला फोन केला की गोविंद आपल्याला कुडा तालुक्याची एंट्री केली आहे मांजरेमला, आपल्या तिथे खेळायचं आहे. तर मी म्हणजे काय बोलू असं झालं, म्हटलं की जेव्हा एवढे दिवस मी वाट बघून सुद्धा मला कुठल्या संघाने बोलवलं नाही, पण देवाने असं केलं की वेळ आली. पण काय नाही, म्हणजे थोडी मी एकदम लहान होतो. आमची टुर्नामेंट होती आमच्या गावराची शाळेकडे, आमच्या हायस्कूल आहे तिथे टुर्नामेंट चालू होती त्यांची. आणि त्यावेळी नितीन कबड्डीला ते इंजुरी झालेली, डोळ्यावरती बॉल बसलेला आणि डोळ्याचा म्हणजे मोतीबिंदू झाले डोळ्यात तिच्या. आणि जी मला हवी होती ती तू निर्माण करून दिली, तुझे पहिले आभार. माझे सगळे जे काय असतील आयुष्यातील गोष्टी तू त्या प्लॅटफॉर्मवर मला आणायला दिली, जी संधी दिली, त्या गोष्टीसाठी मी खरंच मनापासून आभारी. धन्यवाद. थँक्यू.